न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। साईबाबा कॉलनीत अज्ञात व्यक्तीकडून रेकी सीसीटीव्ही फुटेजमुळे नागरिकांमध्ये भीती। पिंपळनेर शहरातील साईबाबा कॉलनी परिसरात एका अज्ञात व्यक्तीकडून भरदिवसा संशयास्पद हालचाली करण्यात आल्याची घटना समोर आली असून यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। संबंधित व्यक्ती घरांची पाहणी करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आलंय। या व्यक्तीकडून चोरीच्या उद्देशाने रेकी करण्यात येत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केलाय। शहरात वाढत्या अनोळखी व्यक्तीच्या वावरामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर साईबाबा कॉलनीसह परिसरात तातडीनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याचं नियंत्रण थेट पोलीस प्रशासनाकडे द्यावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होतीये। तसेच संभाव्य गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे अशी मागणीही करण्यात आली आहे। मी एक पिंपळनेरकर नागरिक सुजाण नागरिक म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आज जे काही कॉलनी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्यांचं जे सत्र सुरू आहे तर या सत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने चोऱ्या झाल्या की ते जे चोर आहेत तर ते चोर अगोदर रेकी करतात। रेकी केल्यानंतर ज्या ठिकाणी घरांना कुलूप असेल तर त्या ठिकाणी त्याच घरांमध्ये ते घरफोडी करतात, चोऱ्या करतात। तर पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की अशा पद्धतीने जे रेकी करणारे जे चोर गुन्हेगार जर असतील तर यांच्यावर पाळत ठेवावी, जेणेकरून आपल्या कॉलनी परिसरातील लोकांची जी घरं आहेत तर त्या ठिकाणी घरफोडी होणार नाही। लग्न समारंभामध्ये हा जो मे महिना आहे या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक बाहेरगावी जात असतात। तर असे जे लोक असतील तर या लोकांच्या घरांमध्ये चोरी होते। तर मी पिंपळनेर प्रशासन असेल किंवा मग नगर परिषद असेल यांना विनंती करतो की त्यांनी कॉलनी परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे जे असतील तर ते सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, जेणेकरून जर कुणी रेकी करणारा जर संशयित आढळून आला तर त्याला ताब्यात घेतलं जाईल आणि तो घरफोडी होण्यापासून आपल्या परिसरातला किंवा कॉलनीचा चांगल्या पद्धतीने घरफोडी अजून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।